नमस्कार. आज मी तुम्हाला दाखविते ही हिरवी तुवर आहे. तुवर त्याची आपण आज बनवणार आहे कचोरी, खिस्ता कचोरी. हे बघा, हे जिरे घेतले, हे बडीशोप आहे, हे थोडंसं घी लागणार आहे, कोथिंबीर, पुदिना, अद्रक, हिरवी आणि लाल मिरची मिक्स आहे, आणि थोडंसं बेसन लागन, मीठ लागन, पीठ मळायला अजवाईन लागन, हे धने फूड लागन. आणि हे बघा, हे मी मसाले काढलेले आहेत. साखर, चाट मसाला, धनिया पावडर, लाल मिरची हे लागणार आहे सगळं. चला आता आपण आपला बनवायला चालू करूया. तुम्ही बघा कशी बनवते मी. हे बघा, आपण ही बडीशोप आहे, ही भाजून घेऊया जरा. अख्खे धने येतं, हे टाकूया. हे जिरं आहे, या मिरच्या आहेत थोडीशी लाल आणि हिरव्या. हे बघा, हे थोडंसं बेसन आहे, 2 चम्मचभर घेतलेलं. ह्याला आपण थोडंसं असं छानपैकी भाजायचं आहे लाल होईपर्यंत. तुरी येतं, त्या थोड्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या, थोड्याशा. त्याचं जे वलसरपण आहे निघला पाहिजे. आपल्या इकडे तुरी होत आहेत तोपर्यंत आपण आटा लावायला घेऊया. पीठ मैद्याचं घेतले, 1.5 वाटी घेतलेली मी, 1.5 वाटी घेतलेली आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं अजवाईन टाकते आणि थोडंसं असं मीठ टाकले मी ऑलरेडी. तर ह्याच्यात आता थोडंसं मी घी टाकते, एक चम्मचभर टाकते. हे बघा, हे आपले पीठ पण मळून झालेलं आहे हे असं, आणि आपल्या ह्या तुरी पण भाजून झालेल्या आहेत. हे थोडंसं थंड झाल्या की आपल्याला थोड्याशा दरदऱ्या पिसून घ्यायच्यात. हे बघा, हे आता आपण हे वाटण घेऊया भाजलेलं. ह्याच्यामध्ये एक अद्रकचा तुकडा पण टाकूया. थोडासा हा पुदिना आहे, आपण थोडासा 2-3 पानं टाकूया. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा, हे आता आपण वाटण हे असं वाटून घेतलेलं आहे. आता आपण तुरी पण ह्या वाटून घ्यायच्या. हे बघा, ह्याच्यात मी टाकते थोडंसं तेल. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय. आता थोडंसं कलुंजी टाकली आहे. हे मी तीळ टाकले आणि मग ह्याला थोडंसं मी असं छानपैकी असं परतून घेतले. परतल्यावर ह्याच्यामध्ये हे मी वाटलेलं टाकले, वाटण आपल्या तुरी वाटून घेतलेल्या टाकल्या. थोडंसं त्याला असं सुट्ट्या करायचं एकदम. हे बघा, ह्याच्यामध्ये आपण थोडंसं आता मीठ घातलं मी, कारण की मिठाला कसं पाणी जरा सुटतं ना, म्हणून मी पहिलंच मीठ घातलंय त्याच्यामध्ये. कारण की मीठ आहे ते होऊन जाईल. त्याला छानपैकी असं परतून घ्यायचंय. हे बघा, हे आता आपलं असं सुट्ट झालंय. ह्याच्यामध्ये भाजलेलं बेसन पण टाकायचं, थोडंसं चव जरा येईल त्याच्यासाठी. मग ह्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे, हे बघा, हा जास्त नाही, 2 चम्मच मसाला टाकणार आहे, मिरची तिखट आहे म्हणून. आता ह्याच्यामध्ये मी साखर, चाट मसाला, हळदी आणि थोडीशी लाल मिरची, हिंग आहे, हे टाकणार आहे मसाला. हे बघा, हे मी लिंबू घेतले, माझ्याकडे आमचूर पावडर नाही म्हणून हे मी लिंबू टाकते. आता मी गॅस बंद केलेला आहे. हे लिंबू सुकून त्याच्यामध्ये घेणार. आणि ही अशी भरपूर सारी कोथिंबीर ती टाकली मी. हे बघा, हा आपला झाला
कचोरीचा मसाला तयार. हा जो मसाला आहे जरा थंड होऊन द्यायचा. आणि हा जो मसाला आपला उरला आहे आपण ह्याची वाटाण्याची पण आपण कचोरी बनवू शकतो. आपण नेक्स्टला वाटाण्याची दाखवणार आहे. तर ही वाटाण्याच्या याला मी मिक्स करून टाकणार. हे बघा ही अशी झाली आहे मस्तपैकी तूर डाळची कचोरीचा मसाला. हे बघा हे आपण अशी गोळी तयार करून घेतले. आता मी हे टाकते. मला एक लाटून दाखवते कशी बनायची. हे बघा हे मी एवढी जाड, जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही, अशी जरा मीडियम साईजची घ्यायची. आणि मग त्याच्यामध्ये आपण हे सारण भरायचे. हे असं हे सारण भरायचं. आणि आता ह्याला आपण असं ह्याला जरा आता आपण असं चौकून थोडंसं असं दाबून घ्यायचं, जसं थोडंसं मोदकचं करतो तसं. आणि मग त्याला थोडंसं असं स्टफिंग असं वरतून हे करून घ्यायचं. हे असं दाबून असं व्यवस्थित असं करून घ्यायचं. बघा एक मी तुम्हाला हे असं करून घ्यायचं. आणि मग चौकून छानपैकी दाबून घ्यायचं त्याला. आणि मग त्याला हे असं थोडंसं दाबून थोडंसं हलकंसं पीठ लावून त्याला असं थोडंसं असं लाटून घ्यायचं. हे बघा हे असं सगळं असं करून घ्यायचं. हे बघा हे असं असं करून हे असं करून जरा असं करायचं. थोडंसं त्याला दाबून घ्यायचं. आता हे आपण असं हे करायचं, थोडंसं असं लाटायचं हलक्या हाताने. आता इकडे हे आपलं तेल तापत आहे. आणि जास्त एकदम कडकडीत पण नाही करायचं, एकदम स्लो ह्याच्यावर तळायचं ह्याला, म्हणजे ह्याचे पडदे सुटतात. हे बघा एकदम स्लोवर आहे. अजून एवढं काय झालं नाही, थोडंसं होऊन द्यायचंय. हे बघा आपलं तेल आता थोडंसं झालेलं आहे, वरती आले. आता हे आपण कचोरी सोडूया. एक एक दोन दोन, जास्त पण नाही, एक एक दोन दोन सोडायच्या. मी तेल थोडंसं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. बघा हलक्या मंद आचेवर तळायच्या त्याला. बघा ह्याच्यावर असं जरा जरा तेल टाकायचं आपण. ते वरचा भाग असा मस्तपैकी टाईम लागतो ह्याला थोडासा खस्ता पडलं की. पण मी तुरीची त्याचा तळून लाल लाल कलर आला पाहिजे जराशी. असं चांगलं तेल नितळून द्यायचं ह्याच्यात. हे बघा